काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात आणि खास करून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये आणि साताऱ्यातल्या कोयनेच्या परिसरामध्ये जो मुसळधार पाऊस चालू आहे, त्या पावसामुळे पुन्हा एकदा दुर्दैवाने या परिसरात सांगली जिल्ह्यात एक पुराची परिस्थिती निर्माण झाली। खरं तर वास्तविक पाहता 40 फुटावर पाणी जेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये जातं तेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते आणि म्हणून काळजी घेण्याकरता सावध राहण्याकरता या ठिकाणी प्रशासनाने स्थानिक कार्यकर्त्यांनी आज या ठिकाणी नदीकाठ असणाऱ्या गावांमध्ये आणि सांगली शहरातील सुद्धा नदीकाठ असणाऱ्या जे काही परिसर आहे तिथल्या लोकांना स्थलांतरित केलेलं आहे आणि या ठिकाणी अनेक गोष्टींची खबरदारी घेतलेली आहे। स्थलांतरित केलेल्या लोकांना सुद्धा जेवणाची व्यवस्था हे प्रशासन, काँग्रेस पक्षाचे आमचे सर्व नेते कार्यकर्ते करतायत। तिथं राहण्याची व्यवस्था उत्तम केलेली आहे। पुढचे 2-3 दिवस अजूनही काळजी घ्यायला हवी, कारण पाऊस थोडासा रिमझिम अजून जरी चालू असला तरी काळजी घेण्यासाठी आज आम्ही सगळे इथे आहोत। सांगली शहरातले ही पाहणी करत असता माझ्यासोबत आदरणीय विशालदादा आहेत, आदरणीय जयश्री वहिनी आहेत, या ठिकाणी वीरेंद्र जितेश कदम, सगळे आजी माझे अनेक नगरसेवक आमच्या सोबत आहेत। ही सगळी मंडळी त्या परिसरात लोकांच्या सेवेमध्ये आज दिवस रात्र काम करत आहेत। मला असं वाटतं की सन 2004ला आणि 2005ला सांगली जिल्ह्याला पुराला सामोरे जावं लागलं। सन 2019चा महापूर तर प्रचंड मोठा होता। काही लोक असं म्हणतात 100-150 वर्षाच्या इतिहासात असा कधी महापूर आला नाही, तसा दुर्दैवाने पाहायला मिळाला। अनेक गोष्टींचं नुकसान त्यामुळे झालं, जिल्ह्याची अर्थव्यवस्था त्यामुळे बिघडली, शेतीचं नुकसान झालं, अनेक घरांची पडझड झाली, अनेक दुकानांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं नुकसान झालं। आणि म्हणून याकरता त्यावेळेस मला आठवतं सरकारने एक प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि शॉर्ट टर्म सोल्युशन आणि लॉंग टर्म सोल्युशन असे 2 प्रकारे सोल्युशन काढण्याकरता त्याचा अभ्यास गट केला होता। परंतु मला असं वाटतं की आम्हीच आमच्या पद्धतीने गेले 5 वर्ष सातत्याने अनेक गोष्टींच्या माध्यमातून या ठिकाणी शॉर्ट टर्म सोल्युशन केले। लॉंग टर्मला शासनाने गांभीर्याने याची दखल घेतली पाहिजे। खूप मोठ्या आर्थिक निधीची तरतूद या पूरग्रस्त क्षेत्रासाठी तिथं तट संरक्षण भिंत असतील, काही ठिकाणी पुलं असतील, काही ठिकाणी रस्ते असतील, किंवा सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुनर्वसन असेल की जी गावं आणि गावातले लोक आणि ज्या शहरातले आमचा हा परिसर हा सातत्याने पूरग्रस्त भागात येतो तिथल्या लोकांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा विषय, या सगळ्या गोष्टींवर सरकारला या ठिकाणी निश्चितपणे विशालदादा लोकसभेत असतील, केंद्र सरकारच्या माध्यमाने मी राज्य सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, पण सरकार त्या बाबतीत या ठिकाणी त्यांनी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे।